औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे 1,15,000 पेक्षा अधिक मतांनी विजयी। इम्तियाज जलील दुसऱ्या स्थानावर तर चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या स्थानावर। खैरे पर्व संपले, आता त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असे म्हणत संदीपान भुमरे यांची खैरेंवर टीका। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी 1,13,000 पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली होती, त्यामुळे फक्त औपचारिकता बाकी होती। यावेळी त्यांनी एडीएन सोबत संवाद साधताना विजयाबाबत समाधान व्यक्त केले। औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या संदीपान भुमरे यांनी विजय प्राप्त केला आहे। याबाबत एडीएन बातमीपत्राचे काम संपेपर्यंत अधिकृत घोषणा झाली नव्हती, तरी सर्व कल बघता 1,00,000 पेक्षा अधिक लीड असल्याने विजय पक्का झाला होता। फक्त औपचारिकता बाकी होती। इम्तियाज जलील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत भुमरे यांची गळाभेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या, तर चंद्रकांत खैरे यांनी दुपारीच मतदान केंद्रातून काढता पाय घेतला। दरम्यान सर्व एक्झिट पोलमध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विजयी होणार असे चित्र होते, मात्र तरी देखील जवळपास 1.5 लाखांच्या फरकाने भुमरे विजयी झाले। जलील दुसऱ्या तर खैरे तिसऱ्या स्थानी राहिले। आम्हाला सगळ्या शिवसैनिकाला जिद्द होती की 2019 मध्ये गेलेली जागा ही शिवसेनेची जागा पुन्हा आपल्याला जोमाने ताकदीने निवडून आणायची आणि तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी मतदारांनी सगळ्यांनी मेहनत घेतली, ही जागा पुन्हा निवडून आणायची। काय सांगाल, म्हणजे विजयाबद्दल काय सांगाल? मोठं आव्हान होतं, उशिरा उमेदवारी मिळाली होती। आव्हान तर निवडणूक म्हणल्यानंतरचं आव्हान असतं आणि तुम्हाला सांगतो उशिरा उमेदवारी मिळाली, पण कार्यकर्त्याचा संच होता, नेते मंडळीचा आशीर्वाद होता, बाळासाहेबांचा आशीर्वाद होता आणि सगळे कार्यकर्ते मतदारांचा मला विश्वास होता। त्याच्यामुळे उमेदवारी कधी मिळाली काय मिळाली, मतदारांनी ठरवलं होतं की आपल्याला ह्यावेळी धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून द्यायचा। पालकमंत्री का खासदार दिल्लीकडे प्रवास सुरू झालेला आहे, कोणत्या गोष्टीसाठी प्राधान्य असणार? मी तर पहिलं प्राधान्य शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी देणार आहे, दुसरं प्राधान्य अनेक रस्ते, वीज आहे, स्वच्छता आहे, अनेक प्रश्न आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करीन। जिल्ह्यातला ग्रामीण भागाचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी दिल्ली दरबारी प्रयत्न करीन। छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीच्या माध्यमातून माननीय संदीपानजी भुमरे यांनी लढवली आणि ती लाखोच्या मतानं आम्ही जिंकतोय, याचा आम्हाला आनंद आहे। मागच्या वेळेस थोडं मतदारांची चूक झाली आणि MIMचा खासदार इथं निवडून आला होता आणि 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही, फक्त टीका करणं, ह्याच्याशिवाय दुसरं काम कुठलंही त्यांच्याकडून झालं नाही। आता माननीय भुमरे साहेब खासदार होत आहेत आणि ते झाल्यानंतर मी सुद्धा राज्यसभेमध्ये आहे आणि संभाजीनगर जिल्हा असेल ग्रामीण असेल त्यामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि संभाजीनगरचा विकास करू। या प्रसंगावर राज्यातली स्थिती मात्र समाधानकारक नाही, राज्यातली स्थिती समाधानकारक नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे। तर ज्या जागा भारतीय जनता पार्टीने लढल्या त्याबद्दल संघटनेची बैठक होईल आणि त्यातली कारणं शोधली जातील आणि त्यामध्ये संघटनेमध्ये मना सुधारणा केली जाईल असं मी तुम्हाला सांगू इच्छितो। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिरीषजी बोराळकर असतील, जालिंदरभाऊ शेंडगे असतील, अनिल भैया मकरे असतील, आमचे सर्व युवा मोर्चा असो, महिला आघाडी असो, सगळ्यांनी एकत्र मिळून मागच्या 2 वर्षापासून बूथ लेवलच्या सगळ्या यंत्रणा लावली होती आणि त्यामुळेच आज हे यश सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं होतं आणि 2 वर्षापासून जे केलेलं काम होतं त्याचीच ही पावती आहे की आज आम्हाला एवढी मोठी लीड मिळाली आहे आणि त्याचमुळेच महायुतीचे उमेदवार माननीय संदीपानजी भुमरे साहेब हे 1.5 लाखाच्या फरकाने आज निवडून येत आहेत। आता चंद्रकांत खैरे तर बोलतात, मी जे म्हटलं ते करून दाखवलं, अशा शब्दात भुमरे यांनी खैरे यांच्यावरती कडाडून टीका केली। मी पहिल्यापासून सांगत होतो की विकासावर बोला, ही निवडणूक देशाची हे परिवर्तन घडवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक काही ग्रामपंचायतची नाही, काही जिल्हा परिषदेची नाही, काही पंचायत समितीची नाही, म्हणून आपण वैयक्तिक टीका करायला। मी त्यांना अनेक वेळा सांगितलं तुम्ही विकासावर बोला, वैयक्तिक टीका करू नका। गद्दार आम्ही गद्दार नाही। मी 35 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती लढलो, तो शिवसेना पक्षाकडून लढलो, धनुष्यबाण माझी निशाणी होती। 6 वेळेस मी विधानसभा लढलो,
शिवसेनेकडून लढलो, माझी निशाणी धनुष्यबाण होती. आता लोकसभेला मी पक्षाकडून शिवसेना पक्षाकडून लढलो आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे. मी गद्दार कसा? मी काय दुसरी निशाणी घेतली का? मी काय खैरेवानी काय मशाल घेतली का? म्हणून मी गद्दार आहे. अरे गद्दार तर खैरे आहे, त्याने मशाल घेतली. आतापर्यंत खैरे धनुष्यबाण घेत होता ना, आता मशाल घेत होता. गद्दार कोण ते त्यांनी ठरायचं गद्दार कोण. म्हणून मला सांगायचं खैरे काय बोलतो याला काही अर्थ नाही. आणि होम हवन हा तुम्हाला सांगतो, खैरे म्हणजे बालिश माणूस आहे. खैरेकडे जास्त लक्ष देऊ नका. खैरे पर्व संपला आता.